पंतप्रधान सूर्यघर योजनेतल्या ग्राहकांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे। कारण सायंकाळी 6 ते सकाळी 9 या वेळेत वीज वापरल्यास वीज भरावं लागणार आहे, असा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाला दिलाय। पाहूयात। पंतप्रधान सूर्यघरलाही बिलाचा शॉक। रात्री वापरल्या जाणाऱ्या विजेसाठी बिल। पंतप्रधान सूर्यघर योजनेत महावितरणाचा खोडा। केंद्र सरकारनं 300 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचं वीज बिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला। या अंतर्गत देशातील अनेक घरांवर सौर यंत्रणा बसवण्यात आली। सोलरमुळे आपलं वीज बिल शून्यावर येईल या आनंदात असणाऱ्या ग्राहकांना आता झटका बसलाय। कारण ग्राहकांना संध्याकाळी 6 ते सकाळी 9 या वेळेत वापरलेल्या विजेवर बिल आकारावं लागणार आहे। कारण ग्राहकांना संध्याकाळी 6 ते सकाळी 9 या वेळेत वापरलेल्या विजेवर बिल आकारावं असा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाला दिलाय। संध्याकाळी 6 ते सकाळी 9 या वेळेत विजेवर बिल आकारण्याचा प्रस्ताव आहे। राज्यातील 1 लाखांवर वीज ग्राहकांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल बसवण्यात आले। घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीज बिल शून्य येतं। अतिरिक्त वीज महावितरणला पाठवून त्यातून उत्पन्नही मिळतं। पॅनल्स बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळतं। महावितरणने वीज नियामक आयोगाला वीज बिलाचा प्रस्ताव दिलाय। हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कर्ज काढून घरावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स बसवलेल्यांना बँकेचा हप्ता आणि वीज बिल असा दुहेरी झटका बसणार आहे। नागपूरमध्ये 16,949 ग्राहक आहेत। पुण्यामध्ये 7,931, जळगावमध्ये 7,514, छत्रपती संभाजीनगरमध्ये 7,008, नाशिकमध्ये 6,626, अमरावतीमध्ये 5,795 तर कोल्हापूरमध्ये 5,024 ग्राहक आहेत। आपल्याला 0 रुपये वीज बिल येणार म्हणून आनंदित असणाऱ्या ग्राहकांच्या आनंदावर या प्रस्तावामुळे विरझण पडणार आहे। त्यामुळे महावितरणच्या या प्रस्तावावर काय निर्णय घेतला जातोय हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।